नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण आज पाहणार आहोत, शासन जनतेवर अन्याय करतंय का? राज्यात आणि देशात घडणाऱ्या घटनांकडे पाहिलं तर आज सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय, शासन खरंच जनतेसाठी काम करतंय का, की जनतेवर अन्याय करतंय? एका बाजूला पेट्रोल डिझेल दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय, महागाई दिवसेंदिवस वाढतीये, पण दिलासा मिळत नाही। शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय आणि छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत। संजय गांधी निराधार योजनेतील हजारो दिव्यांग आणि गरजू नागरिकांची पेन्शन रखडली आहे। जगण्याचा आधार असलेली मदत मिळवण्यासाठी लोकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। शिक्षण क्षेत्रातही पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याच्या तक्रारी आहेत। वाढत्या कोचिंग क्लासेस फीमुळे अनेक कुटुंब अडचणीत आली आहेत। शिक्षणाचा व्यवसाय होत असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे। ग्रामीण भागातील परिस्थिती ही वेगळी नाही। मासुर्ली चौदरवाडा रस्ता ऐन उन्हाळ्यात चिखलमय झाला आहे। सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। तर दुसरीकडे शहरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई ही चर्चेचा विषय झाली आहे। मोठमोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असताना रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। कष्टानं पिकवलेला माल विकण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यावरच प्रशासनाचा बडगा का, असा सवाल आता विचारला जात आहे। हुंडाबळीच्या घटनांनी समाज हादरलाय। कुंभोज मधील ऋतुजा प्रकरणात न्यायासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरावं लागतंय। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। हेच नाही तर आज हजारो लाखो प्रश्न आज समाजापुढे उद्भवत आहेत। घटनांची तर मालिका संपतच नाहीये। विकास योजनांचा लाभ अशा आमिषाला भुलत आज सर्वसामान्य जनता समस्यांच्या ढिगाऱ्याखाली दबत चालली आहे। एकीकडे विकासाच्या घोषणा, दुसरीकडे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष। त्यामुळे आता प्रश्न फक्त विरोधकांचा नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला आहे। शासन खरंच जनतेच्या बाजूने उभा आहे का, की जनतेवर अन्याय करतंय? पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।